श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करेल आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 7 डिसेंबर 2025. इंग्रजी नवीन वर्ष आता लवकर सुरू होणार आहे. थोडक्यात काय, 2025ची शेवटची ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. बऱ्याच गणेश भक्तांचा उद्या आज उपवास असणार आहे. वर्षाची शेवटची चतुर्थी. आता जरी आपलं मराठी वर्ष हे नंतर सुरू होत असलं तरीसुद्धा, कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा आपण आपलं जो काही काळ वेळ बदलतो, जी काही तारीख बदलते, जरी आपण मराठी नवीन वर्ष म्हटलं तरीसुद्धा 2026मध्ये सगळेजण प्रवेश करणार आहोत. म्हणून ज्या पद्धतीने आपण मराठी नवीन वर्ष जोरदार साजरी करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्षसुद्धा आपण साजरी करत असतो. कदाचित बरेच लोक त्याच्यापेक्षा सुद्धा जोरदार साजरी करत असतात. म्हणून या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आज काही महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्न दूर करावं म्हणून गणपती बाप्पांची आराधना करायची असते, त्यांची प्रार्थना करायची असते. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल. मूर्तीवर आपण पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करावा. गणपती अथर्वशीर्षाचं पठण आवर्जून करावं. गणपती बाप्पांना आज दुर्वा अतिशय प्रिय आहे. लाल फूल मग जास्वंदाचं असेल किंवा गुलाबाचं असेल. पण एवढंच की गुलाबाचे फूल जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा काटे काढायचे असतात आणि जास्वंदाचे फूल, गणपती म्हणजेच कुठल्याही लाल रंगाचे फूल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. मोदकाचं नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. दर संकष्टी चतुर्थीला मोदकाचं नैवेद्य अर्पण करणं शक्य होतं असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी मोदकाचं नैवेद्य नाही अर्पण केला तर कमीत कमी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य तरी गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे. 21 दुर्वा आपल्या हातात घेऊन अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा 21 दुर्वा, म्हणजेच एक दुर्वा कशाची बनते, जेव्हा ते 3 पानं असतात, जे काही 3 काड्या असतात त्या 3 काड्यांची एक दुर्वा बनली जाते. अशा 21 दुर्वा आपल्याला करायच्या आहे. त्याचा एक बंच करायचा आहे, म्हणजे ते एका दोऱ्यामध्ये तो गुंडाळायचा आहे आणि त्या ज्या काही दुर्वा आहेत त्या आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहे. गणपती अथर्वशीर्ष तुम्ही 21 वेळा पठण करावं, 11 वेळा पठण करावं. ताई आम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत नाही तर तुम्ही यूट्यूबला श्रवण करू शकता, पण त्यांच्या मागे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर येतं की ज्यांना गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणणे शक्य होत नाही त्यांनी एकदा तरी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं. शेवटच्या वेळेस फलश्रुती घ्यावी. तुम्ही 11 वेळा म्हणणार असेल तर 11व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. म्हणजेच काय, फलश्रुतीचं पठण करायचं आहे आणि एकदा जरी म्हणणार असेल तरी फलश्रुतीचं पठण करण्याचा प्रयत्न करा. फलश्रुती पठण करून झाल्यावर, फलश्रुती म्हटल्यावर आता जे लोक 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणणार आहे त्यांनी 1 वेळा गणपती स्तोत्रम पठण करावं आणि जे लोक एकच वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करणार आहे त्यांनी 11 वेळा तरी गणपती स्तोत्र नारदवाच प्रणम शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासंस्मरे नित्य आयु कामात सिद्धये, हे जे आहे तर ते गणपती स्तोत्र ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळा हे पठण करून झाल्यावर दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे आहे आणि आपल्याला जी काही मनोकामना आहे, आपली जी काही आर्थिक अडचण आहे, शारीरिक कष्ट आहे, कुठले तरी संकट आहे, त्याच्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. नक्कीच ते तुमचं विघ्न दूर करतील. त्याच्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं तर एका खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि गुळाचा पण तुकडा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. पण संध्याकाळी एक खोबऱ्याचा तुकडा तुम्ही घ्या किंवा खोबऱ्याची वाटी असली तरी चालेल, पण तुकडा घेतला तरी चालतं, कारण अर्थात ते नंतर आपण निर्माल्यातच टाकत असतो. म्हणून सांगते की खोबऱ्याचा तुकडा घ्या, त्याच्यावर 2 कापूर ठेवायचे आहे. खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा, त्याच्यावर 2 कापूर तुम्हाला ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे तर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. आपल्या आयुष्यातील काही दुःख असेल, काही विघ्न असतील, त्याचं हरण होऊ दे, त्या दुःखांचा नाश होऊ दे म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि हे जो काही कापूर आणि तुम्हाला खोबरं सांगले ते तुम्हाला देवघरासमोरच बसून तुम्हाला जाळायचं आहे. ते शांत होईपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी ते खोबरं तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा. आणि ज्यांना गणपती अथर्वशीर्ष म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना गणपती स्तोत्र म्हणणं सुद्धा शक्य होत नाही त्यांनी ओम गणपती नमः
या मंत्राचा जप ओम गणपती नमः एक माल तरी या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. त्या सगळ्यांचे दुःख दूर करतात, ते सगळ्यांचा कष्टांचा त्रास दूर करतात, सगळ्यांची दुःख सगळ्यांचे कष्ट दूर करतात, ते सगळ्यांचा त्रास दूर करतात. याच पद्धतीने आपल्याला पण आपल्या आयुष्यातील काही असेल तर ते दुःख दूर व्हावं असेल तरीसुद्धा गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर असावी, म्हणून आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. आणि जेव्हा चंद्रोदय होतो ते म्हणजे जेव्हा चंद्राचं दर्शन आवर्जून घ्यावं. चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यावे. चंद्र हा मनाचा कारक आहे. आपलं मन किती चंचल असतं हे नव्याने सांगायची गरज नाही. पण जेव्हा पौर्णिमा येते, पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशीसुद्धा जो चंद्रोदय होतो त्याचं दर्शन घ्यावं, त्या चंद्राची पूजा करावी आणि आपल्या पण मनोकामना आहे किंवा आपलं जे काही मनोबल आहे ते स्थिर व्हावं. मन इकडे तिकडे खूप भरकटत असतं, त्याच्यासाठी सुद्धा ही चंद्राची उपासना तुम्हाला करायची आहे. कारण गणपती बाप्पांबरोबर चंद्राची उपासनासुद्धा करा. त्यांनासुद्धा तुम्ही हळदी कुंकू अक्षता लावून त्यांचं दर्शन घ्यावं. चंद्राचा कुठला पण मंत्र तुम्हाला येत असेल तर तो 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे. तर आजच्यासाठी तुम्ही इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच तुम्हाला थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.